मनाशी गुणगाड बांधून आपल्याला तो, कारण का आज हा पक्ष प्रवेश करून जे काही साध्य व्हायचंय ते आपल्याला साध्य या मान्यवरांना करून दाखवावं लागेल। आदरणीय दादांनी जो काही तालुक्याच्या बाबतीमध्ये जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय योग्य असून आदरणीय साहेबांना पुढील वाटचालीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आम्ही सर्व साहेबांच्या कांद्याला कांदी पाटील त्यांच्या बरोबर राहून त्यांना या प्रत्येक कामामध्ये आम्ही सहकार्य करतो असं या ठिकाणी मी ग्वाही देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर पाटोदा तालुक्याचे अध्यक्ष माननीय दीपक दादा भुमरे यांना विनंती आहे यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय भीमरावजी धोंडे साहेब यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षामध्ये माननीय नामदार अजितदादा पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज प्रवेश सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। या प्रसंगी उपस्थित असलेले व्यासपीठावर सर्व मान्यवर, आज धोंडे साहेब हे शिक्षण महर्षी, सहकार महर्षी, वेगवेगळ्या संस्थांमध्ये त्यांचं काम आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून राजकारणामध्ये आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघामध्ये निर्णायक भूमिका घेण्याचं काम धोंडे साहेबांनी केलं। वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांच्या शिक्षण संस्था आहेत, दूध संघ असतील, साखर कारखान्याच्या माध्यमातून आपल्या शेतकरी, कष्टकरी, कामगार, शेतमजूर यांच्या प्रश्नांसाठी अहोरात्र मेहनत घेणार आहेत आणि मुंबई असेल, दिल्ली असेल अशा ठिकाणी त्यांनी पायी मोर्चे काढून एक वेगळे रेकॉर्ड आपल्या महाराष्ट्रामध्ये घडवलं। असे भीमरावजी धोंडे साहेब यांचा पार्टीमध्ये पाटोदा तालुक्याच्या वतीने आणि आपल्या मतदारसंघाच्या वतीने मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो। आमचे नेते आजबे काका आदरणीय धोंडे साहेब यांच्या माध्यमातून येत्या पुढील काळामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये वेगळ्या प्रकारची क्रांती होणार आहे आणि आपल्या पार्टीला खूप मोठं बळ मिळणार आहे। कार्यकर्त्यांनी आपली वंदमुट करून या पक्षाला, सर्वांनी या पक्षाला भक्कम करण्यासाठी प्रयत्न करायचे आणि भविष्यातील ज्या निवडणुका आहेत, स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा इतर संस्था असतील, त्या संस्थांमध्ये आपल्या पार्टीची ताकद वाढवण्याचं काम या माध्यमातून होणार आहे। मी आदरणीय धोंडे साहेबांचं पार्टीमध्ये स्वागत करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड जिल्हा अध्यक्ष माननीय श्री राजेश्वर आबा चव्हाण यानंतर या ठिकाणी सन्माननीय वनवे दादांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचंय। सन्माननीय दशरथ दादा वनवे। आज भीमराव धोंडे साहेब हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्यासाठी आष्टी पाटोदा शिरूर मधून आलेले सर्व कार्यकर्ते व त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व हितचिंतक व्यासपीठावर सर्व पदाधिकारी, आमचे जिल्हा परिषद मधले आमदार झालेले आमचे सहकारी मित्र विजयराजे पंडित, आजबे काका, माझे आमदार आजबे काका, सगळे सर्व टेरवर मंडळी,
आता तिघाची ताकद एक. ताकद आमची पहिलीच आहे. तुमच्या आष्टी पाटोद्यात थोडीशी कमी पडत होती, ती दोघांनी भरून काढावा. त्याच्यामुळे पार्टीची ताकद वाढायचं काम तुम्ही केलं आणि राष्ट्रवादीला बळ देण्याचं काम तुम्ही दोघांनी मिळून करावं अशी मी शिरूरकरांच्या वतीने विनंती करून थांबतो. यानंतर आष्टी पाडोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाचे धुरंधर नेतृत्व आदरणीय बाळासाहेब आजबे काका यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आज आपण सर्वजण आदरणीय माजी आमदार धोंडे साहेब यांच्या प्रवेशासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय धोंडे साहेब, गेवराईचे आमदार श्री विजयराजे पंडित, जिल्ह्याचे अध्यक्ष राजेश्वराबा, दुसरे आमदार श्री गर्जे साहेब, खोडके साहेब, सर्व स्टेजवरील उपस्थित सर्व आमचे प्रदेशाचे अध्यक्ष आणि सर्व उपस्थित सर्व ज्येष्ठ मंडळी आणि कार्यकर्ते मित्र, आज निश्चितप्रमाणे आमच्यासाठी एक आनंदाचा क्षण आहे की धोंडे साहेब आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश. कारण याच्यापूर्वी सुद्धा आपण सगळ्यांनी बऱ्याच वेळेस एकत्र काम केलेलं आहे. मग मार्केटला असेल, मागची जिल्हा परिषद असेल, वास्तविक पाहता विधानसभेच्या इलेक्शनच्या वेळेस सुद्धा, म्हणजे मी कोत्या मनाचा माणूस नाही हे पण सांगितलं पाहिजे की विधानसभेच्या इलेक्शनच्या याच्यामध्ये सुद्धा मी दादांना असं सांगितलं होतं की तुम्हाला बीजेपीला जागा द्यायची असली तर धोंडे साहेबांना द्या, मी त्यांचं काम करतो. साहेबांच्या समोर सांगितलं होतं. पण तुम्ही आता म्हणजे आम्हालाच नाही, इथं जेवढे एवढ्याला तिथे एक ठेवद्या तयार करून ठेवली. बरोबर आहे, चुकीचं आहे. प्रत्येकाला अडचण आहे, प्रत्येकाला तिथं आडवा पाय आता सध्या चालू आहे. ह्या प्रत्येक जो कार्यकर्ता आहे, मग तो राष्ट्रवादीचा असेल किंवा हे बीजेपी मध्ये होते, आम्ही बरोबर बीजेपी मध्ये काम केलेलं आहे, ते असतील किंवा त्या तालुक्यातली सगळी जनता असेल, म्हणजे गोर गरिबाला सुद्धा तिथं एवढा त्रास आहे आणि तो त्रास कमी करण्यासाठी आज आपण एकत्र आलो तर निश्चितप्रमाणे आपण तो त्रास कमी करणार. धोंडे साहेबांसारखं नेतृत्व आज त्यांचे मला वाटतं 4 वेळेस ते आमदार म्हणून राहिले. कारखान्याच्या बाबतीत सुद्धा आता काय अडचणी झाल्या म्हणून परवा मोर्चाही आपण त्या ठिकाणी धरणे आंदोलन बीडमध्ये केलं. आणि माझी आपल्या पार्टीला एक विनंती आहे, गर्जे साहेब तुम्ही आहेत, खोडके साहेब या ठिकाणी आहेत, विजयराजे आहेत, म्हणजे 3 रनिंग आमदार आहेत, की खरं तर मी दादा आल्यानंतर हा विषय मांडणार होतो. पण आता तुम्ही प्रतिनिधी, त्यांच्या सोबत त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे सर्व प्रतिनिधी आहेत. कारखाना तो चालू झाला पाहिजे, त्याच्यासाठी जो शब्द दिलाय तो निश्चितप्रमाणे पाळला पाहिजे हे माझं मत. कारण ऊसाचं क्षेत्र आष्टी मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. शिरूरच्या भागामध्ये सुद्धा ऊस जाण्याच्या बऱ्याचशा अडचणी आहेत. पाटोद्याकडचा ऊस जाण्यासाठी सुद्धा बऱ्याचशा अडचणी आहेत. आणि आष्टी मधला सुद्धा हे नगरकडचे जे कारखाने आहेत तिकडे सगळा ऊस जातो. वास्तविक पाहता हा कारखाना जर चालू झाला, त्याचं एक्सपान्शन जर झालं तर ते एक वरदान या मतदारसंघासाठी ठरल. तेही काम भविष्यामध्ये झालं पाहिजे. आणि आताच काकासाहेबांनी यांनी भाषण करताना सांगितलं की आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या बाबतीत ठीक आहे, आपण ते तिकडे गेल्यानंतर आपण बैठका घेणारच आहे. आष्टीची फक्त बैठक झाली, पाटोदा आणि शिरूरची पाटोद्याची सोमवारी जी बैठक होती ती ह्या प्रवेशामुळे आम्ही थांबवली. कारण प्रवेश झाल्यानंतर एकत्रित बैठक आपण घेणार आहे. त्याच्यामुळं पाटोदा आणि शिरूर ह्या 2 बैठका झाल्यानंतर परत आष्टीची एकत्रित बैठक घेऊन, सगळ्या मतदारसंघाची बैठक घेऊन आपल्याला ह्या मतदारसंघाची मोड बांधून
जो त्रास आज सर्वसामान्य माणसाला प्रत्येक पंचायत समितीमध्ये होतोय तो त्रास कमी करण्यासाठी आजपासूनच आपल्याला सगळ्याला कामाला लागायचं. कारण गेल्या काळामध्ये आपण पाहिलंय की पंचायत समितीमध्ये कशा पद्धतीने व्यवहार केले जातात ह्या सगळ्या बाबी लोकांना माहिती आहेत. तर ते जर कमी करायचं असेल तर येत्या हे इलेक्शन, कारण आपल्याकडे नगरपंचायतची इलेक्शन नाही पण जिल्हा परिषद पंचायत समितीचे जे इलेक्शन आहे त्याच्यामध्ये आपण एकत्रितपणाने बसा ते काम आपल्याला येत्या काळात करायचंय. आता आदरणीय दादा, आदरणीय तटकरे साहेब, आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब हे येतीलच. ते आल्यानंतर प्रवेश होऊन नंतर प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी 2-3 भाषणं होतील. कारण वेळ झालेला आहे, आपल्याला सगळ्याला परत जायचंय. 350 किलोमीटर आम्हाला सगळ्याला परत जायचंय. सूरज भैया 350 किलोमीटर आम्हाला सगळ्या लोकांना परत जायचंय. त्याच्यामुळं प्रातिनिधिक स्वरूपात आपण नंतर आलेली भाषणं होतील. आता इतर जी बोलणारी मंडळी त्या सगळ्यांनी बोलावं. मी पुनश्च एकदा जी सर्व मंडळी धोंडे साहेबांच्या सोबत आली आणि स्वतः धोंडे साहेब यांचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष आदरणीय श्री राजेश्वर आबा चव्हाण यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी या पक्ष सोहळ्याच्या निमित्तानं आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय आमदार खोडके साहेब, आदरणीय आमदार गर्जे साहेब, आपल्या ओबीसीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष कल्याणराव काका ठाकरे साहेब. आता तसं बघायला गेलं तर आजबे साहेब तुम्ही तरुण आहेत, वयानं लहान आहेत, पण आमदार झाल्यामुळे सगळे आमदार साहेब म्हणाल्यामुळे तुम्हाला ज्येष्ठ झाले सर्व युवक नेते आहेत तुम्ही. म्हणून आपले युवा नेते बाळासाहेब आजबे, राजे पंडित आणि सर्व तालुका अध्यक्ष पदाधिकारी, व्यासपीठावरील सर्व तोलामोलाचे कार्यकर्ते आणि सन्माननीय आदरणीय धोंडे साहेबांवर विश्वास ठेवून गेल्या 30-40 वर्षापासून दिलेला शब्द पाळणारा, चारित्र्यवान, ज्यांचा साहित्याशी संबंध आहे, क्रीडेशी संबंध आहे, राजकारणाशी आणि सहकाराशी संबंध असलेला, निष्कलंक, कुठलाही आरोप न झालेला एक उमदा. खरं तर साहेबांचं वय 65च्या पुढे गेले, पण आजही तरुणाला लाजवेल असा उत्साह त्यांच्यामध्ये आहे. म्हणून ज्या वेळेस आता लोक भेटतात अंबाजोगाईकडे तुमच्यापासून 200 किलोमीटरवर, तर सांगितलं जातंय की कॉलेजमधून एक युवक आला आणि प्रस्थापिताच्या विरोधात शेतकऱ्याची बाजू घेऊन, शेतकरी संघटनेचा लढा देऊन या बीड जिल्ह्यात आमदार झाला. आणि सातत्यानं विलासराव देशमुख असतील, पवार साहेब असतील, अनेक मुख्यमंत्री झाले. त्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काम केलं आणि आष्टी पाटोदा शिरूर आता शिरूर झालं, पण आष्टी पाटोदा या मतदारसंघासाठी सातत्यानं विकासाचं काम करण्याचं काम, सिंचनाचं असेल, कुठलंही काम, रस्त्यांची असतील, त्यांनी प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला. मित्र, राजकारणामध्ये प्रत्येकाला, सरपंचाला वाटतं मी पंचायत समिती मेंबर व्हावं, पंचायत समितीला वाटतं झेडपी, आमदार, मंत्री, खासदार, मुख्यमंत्री जरूर वाटलं पाहिजे. कारण वाटणं हे अश्वशक्तीचं प्रतीक आहे. कारण राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, नामदार अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करणारा कार्यकर्ता नेहमी घोड्यावनी तयार असला पाहिजे, उत्साही असला पाहिजे. कारण नेत्याचा आदर्श, आपला जर नेता 12 वाजेपर्यंत झोपला असता तर आपण समजू शकलो होतो. आज रात्री 1 वाजेपर्यंत बीडला की दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता पुण्यात राहून सामान्य माणसाच्या, शेतकऱ्याच्या, शेतमजुराच्या सगळ्याच्या नाडीवर बोट ठेवून राजकारण करणारा एकमेव आपला नेता म्हणजे अजितदादा पवार आहे. म्हणून जे काही विकासाचं काम असेल, भले कारखान्याचं असेल, रस्त्याचं असेल,
कुठल्याही स्वच्छतेपासून ते कधी त्यांना हार घातला कागद खाली पडला तर स्वतः उचलून खिशात घालते, असा आपला टापटीप नेता आहे. म्हणून आपल्याही नेत्याला उद्या ही जी आटापिटा केलाय धोंडे साहेबांनी, हे त्यांचं काम तर मतदारसंघाच्या विकास कामाचं तर आहेच, पण त्यांनी एक ठरवलंय की आमची 4 दिवसाखाली भेट झाली, एकदा बघूच आपला नेता मुख्यमंत्री होतो का नाही म्हणून आपल्या नेत्याला मुख्यमंत्री करण्यासाठी आता सगळ्यांनी कंबर बांधण्याची गरज आहे. का होणार नाही? ज्यांचे 2 खासदार होते, 2 आमदार होते, ते देशाचं राजकारण करायले, पण या मातीत राहून या मातीचं शेतकऱ्याचं काम करणारा, तरुणांचं काम करणारा नेता आता आपल्याला उद्या मुख्यमंत्री करायचा आहे. भले आपण युतीत असू, आपल्याला कुणाचंही उन्हं बोलायचं नाही, पण मी माझा पक्ष उद्या येणारी पंचायत समिती, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत, ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आदरणीय धोंडे साहेब असतील, आजबे साहेब असतील, आणि तुम्ही सगळे त्यांचे सहकारी आहेत, तालुका अध्यक्ष आहेत, सगळे म्हणून आहेत, नव्यानं प्रवेश केलेली काय, मनात किंतु परंतु काही आणू नका. काल कोण आज कोण आला, सगळेजण आपण अजितदादांना मानणारे आहात, म्हणून सिनियर ज्युनियर असं काहीही समजलं जाणार नाही. आणि आपल्याला जी संघटनात्मक काही पदं द्यायची आहेत ती सुद्धा आपण आदरणीय धोंडे साहेबांशी बोलून, चर्चा करून, आजबे काकाशी बोलून, सगळ्याला विश्वासात घेऊन आपल्याला बीड जिल्ह्याचं राजकारण करायचं. आपल्याला कुठल्याही परिस्थितीत कुणालाही, आता वनवेदादांनी सांगितलं की त्यांना कुठंतरी वाटलं, आणि आमदार आजबे काकांनी सांगितलं की कामाची आडवी, फक्त तुम्ही कुणीही तुमचं काम अडवणार नाही, कारण तुमच्या कामाची अडवणूक करणारा किंवा आपल्या कामाची सोडवणूक करणारा नेतृत्व आता इथं बसलेलं आहे. म्हणून धोंडे साहेब हे आपल्याला आशीर्वाद देतील, ते तर सक्रिय आहेत राजकारणात, पण जिथं जिथं कुठं काम अडेल, आजबे साहेब आता तुम्ही त्याच उमेदीनं, त्याच जोशानं कामाला लागावं. कारण ठीक आहे, पराभव कुणाचा होत नसते. या देशामध्ये इंदिरा गांधी पडले, अटलजी पडले, सगळेच पडले नाही एकदा. कारण पडणं म्हणजे पुन्हा उठून उभारणं असते, पडलं म्हणजे राजकारण संपत नसते. राजकारण आता तुमचं सुरू झालंय, कारण इतके दिवस तुम्ही युवक होता. तुमचं वय किती बघायला गेलं तर तुम्ही आता 40-45 वर्षाचे, तुम्हाला धोंडे साहेबाचा आदर्श घ्या, अजून तुम्हाला बराच पल्ला गाठायचा. तुमचे वडील बी आमदार होते, तुम्ही आमदार होते, तुम्ही आमदार असताना कोट्यावधीचे कामं तुम्ही तुमच्या मतदारसंघात केले. म्हणून अजून आता तर आपल्याला ज्येष्ठ नेत्याची धोंडे साहेबाची साथ आहे, आणि धोंडे साहेबावर, तुमच्यावर जीवावर प्रेम. कोण येले मुंबईला इकडे, अहो साहेब किती लोक आलेत बघा तुम्ही. आज मराठवाड्यामधले जेवढे काही प्रवेश झाले पंडित साहेब, सगळ्यात जास्त सामान्य माणसं आणि युवक कुणाचे आलेत बघा. आज सुद्धा पोलीसमध्ये चर्चा चालू आहे. म्हणून कुठंतरी आपण आपल्या नेतृत्वावर, नेत्यानं आपल्या पाठीवर हात टाकला पाहिजे. कार्यकर्त्याची अपेक्षा असते की नेत्यानं मला चांगल्या नजरेनं बघितलं पाहिजे, त्यानं खांद्यावर हात टाकला पाहिजे. म्हणून आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता गर्जे साहेब आहेत, खोडके साहेब आहेत, जरा साहेब तुम्ही आम्ही आले का ऑफिसमध्ये बोलत जा, काम नका होऊच आमचं, होऊन जाईल. त्याला त्या मंत्र्याला फोन लाव, सूरज तुम्ही काम करीत जाती की आता आपले सूरज भाऊ चव्हाण आहेत, हे सुद्धा पेपरला वाचलं असेल नाही वानगड, म्हणजे बंडखोर माणसं आहेत आपल्याकडे, जशास तशी उत्तर देणारी माणसं आहेत. म्हणून चांगल्या तरुणांची युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते ना, आता तेच आहेत. म्हणजे तहयात युवक अध्यक्ष आता तरी तुम्ही 42-45 जरी झाला असलात तरी तुमचा तोच उत्साह आहे. आम्ही बघतो प्रश्नाची सोडवणूक आपण करता. म्हणून मित्र, तुम्ही इतक्या लांबून आलात, काही जण रात्रीपासून निघाले राजे, काही पहाटे निघाले. म्हणजे आमचा पण वय किती का असं ना, पण आज ही युवक काँग्रेसच्या पंडित साहेब 92ला, ज्यावेळी आम्ही 92ला जिल्हा परिषद मेंबर झालो, मी मिर्जाबाई आहेत, बरोबर आहे, आम्ही सगळेजण 92ला, मी तेव्हा 23-24 वर्षाचा होतो, त्याच्यावर आता वयाचा अंदाज काढा राजेतून. म्हणून राजकारण करीत असताना वैयक्तिक द्वेष तुम्ही कुणाच्या मनात ठेवू नका. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपण आपली कामं केली पाहिजे. आता ही बघा, कल्याण काका एका सामान्य कुटुंबातून, माळी समाजातून आलेला, पण महाराष्ट्रात वारं झालं नाही यांचं. कोण? कल्याण काका. आज पंढरपूरला गेलं, तिकडे सोलापूरला गेलं, कोल्हापुरात गेलं, तर कल्याण काका म्हणून 10-5 माणसं बुके घेऊन येले. हे कशामुळे? एक माणसाच्या मनामध्ये जिद्द असली पाहिजे. जिद्द असून काहीतरी मला करायचे, क्रिएशन, निर्मिती केली पाहिजे. म्हणून मित्र, आता नुसतं राजकारण करून पुढारीच्या मागे फिरून आपल्याला जमणार नाही. म्हणून माझी तरुणांना खास करून अशी विनंती आहे, सरकार आपले
अर्थमंत्री आपले, म्हणून तुम्ही ज्या ज्या वेळेस कुठे गुत्त मागायला येण्यापेक्षा एखादा प्रोजेक्ट घेऊन या, एखादा चांगला प्रकल्प. अजितदादाला अपेक्षित आहे की म्हणले बीड जिल्ह्यातून माझ्याकडे प्रकल्प कुणी आणत नाही, आमचेच भानगड तर सगळे काम द्या, त्याच्यात अर्ध इकडे अर्ध तिकडे असं न जाता. बरोबर आहे ना दादा? प्रत्येक कमीत कमी आपल्या एका एका तालुक्यात 40-50 असे तरुण पोरं हे उद्योजक झाले पाहिजेत. आणि आपला जिल्हा हा संघर्षशील आहे, सगळ्यात जास्त स्वातंत्र्य सैनिक असलेला पाटोदा तालुका आहे, म्हणून महाराष्ट्राला आदर्श देणारी आष्टी पाटोदा आणि बीड जिल्हा आहे. म्हणून तुमचा आमचा आदर्श घेऊन महाराष्ट्रानं राजकारण केलं पाहिजे. पण दुर्दैवानं काही कोत्या मनाचे नेते, आपणच निर्मिती केलेले कोत्या मनाच्या नेत्यांनी संपवण्याचं राजकारण आपल्या बीड जिल्ह्याला केलेलं आहे. म्हणून तुम्ही पुन्हा एकदा सगळेजण त्याच उत्साहानं त्याच जोमानं कामाला लागा. राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ जिल्हा परिषद मध्ये पुन्हा एकदा आपल्याला झेंडा फडकवायचा आहे आणि आपण सगळेजण धोंडे साहेबांचं प्रचंड टाळ्या वाजून स्वागत करू. कारण तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने आलेला आहात की आज आपल्या पक्षात असेल, आपल्या मित्र पक्षामध्ये असेल की भले विरोधी पक्षात असेल, एकच चर्चा आहे, धोंडे साहेबांचा प्रवेश हा अत्यंत चांगला उत्साहानं होत आहे. पण हे कधी झाला? तुमच्या उत्साहामुळे सगळ्याचा उत्साह वाढला. की बघा ना, माणसं हातात कागद 2-2 तास झाले घेऊन फिरायले. हे कशामुळे? आपण 10-5 जण तर आम्ही याला असतो बीड जिल्ह्यातून साहेब, तर तुमच्याजवळ आमचं वजन राहिलं असतं गरजे साहेब, खोडके साहेब, राहिलं असतं का? म्हणून 8 दिवसानं तयारी चालू आहे. कुणी बिताडा रंगवाली पहिला पोर उंच केलं चिटकवायला, वरून पडलं खाली. मी म्हणलं काही होत नाही, आयडेक्स लावा. म्हणून प्रत्येकानं धोंडे साहेबाला पुन्हा एकदा सत्तेत बघायचं, धोंडे साहेबांनी नेतृत्व केलेलं आपल्याला बघायचं. म्हणून आपला सगळा जनसमुदाय आलेला आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये आजबे काका, धोंडे साहेब आहेत, सगळेजण मिळून आम्ही तालुका अध्यक्ष संघटना, ही सगळेजण ती संघटना आजबे काका आणि धोंडे साहेब हातात हात घालून काम करतील. थोडं काही 21-22 झालं, कुणाला मागं पुढे सरकावं लागलं असेल तर नाराज होऊ नका. फक्त एक हुंगाट बांधा की आपल्याला जिल्हा परिषद, पंचायत समिती तिन्ही ताब्यात घ्यायच्या आहेत आणि आपल्याला पुन्हा एकदा घड्याळाचं राजकारण आणि अजितदादांचं नेतृत्व आपल्याला जोपासायचंय. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी हाकेला ओ देऊन आपण आलात. पण आता उद्याच्या ज्या निवडणुका आहेत त्याच आता उत्साहानं कामाला लागा, हीच आपल्या सगळ्याच्या चरणी विनंती करतो. आणि आपण एवढ्या संख्येनं आलात म्हणून मी पुन्हा एकदा आपले आभार मानतो. व्यासपीठावर कुणाचे नाव घ्यायचे राहिले असेल तर मी त्यांची अध्यक्ष म्हणून माफी मागतो. आपल्या युवतीचे अध्यक्ष संध्याताई आहेत, सगळेजण आहेत, सगळे जी पदाधिकारी काही आहेत ते जर कुणाचं नाव राहिलं असेल, तुमचा सन्मान करायचा राहिला असेल, आमच्याकडून पाणी द्यायचं राहिलं असेल, चहा द्यायचा राहिला असेल तर मोठ्या मनानं माफ करा. कारण आपल्याला आपल्या नेत्याला मोठं करायचं, आपण त्यांचा विश्वास ठेवून आलात. पुन्हा एकदा मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने, बीड जिल्ह्याच्या वतीने मी आपलं स्वागत करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. आदरणीय आबा, आपल्या या प्रभावी भाषणाच्या नंतर मला या ठिकाणी एक वाक्य आठवतंय. एक चित्रपटातला डायलॉग आहे. काही लोक म्हणायचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची अवस्था जरा खराब झाली आहे,